शेतकरी मित्रांनो नमस्कार. कपाशीला खताचा दुसरा डोस आपण कोणता द्यावा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. दुसरा डोस देत असताना कधी द्यावा व तो कोणता द्यावा याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. आपली कपाशी 40 ते 45 दिवसाची असताना दुसरा डोस आपल्या कपाशीला देऊन झालाच पाहिजे. आता तो डोस 40 ते 45 दिवसामध्ये का द्यावा याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता आपली कपाशी 40 ते 45 दिवसाची असताना डोस का द्यावा? तर खतं लागण्यासाठी जवळपास 20 दिवसापासून 40 दिवसापर्यंतचा कालावधी लागतो युरिया सोडून. युरिया कधी लागू लागू होतो? आपल्या जमिनीमध्ये पडल्यावर 3 ते 4 दिवसामध्ये युरिया लागू होतो. सुपर फॉस्फेट कधी लागू होतो म्हणजे स्फुरद जवळपास आपल्या जमिनीमध्ये ते पडल्यावर 25 ते 30 दिवसानंतर. पोटॅश कधी लागू होतो? जमिनीमध्ये पडल्यावर 40 दिवसाच्या समोर. म्हणजे आपण जे खत देणार हे खत जर आपण 40व्या दिवशी दिलं तर ते लागू होणार 75 ते 80व्या दिवशी. परंतु तेच जर खत आपण 50 दिवस 60 दिवसानंतर टाकलं तर ते खत कधी लागू होणार? 100 दिवसाच्या पुढे. म्हणजे आपल्या कपाशीला कोणत्याही उपयोगात ते पडणार नाही. म्हणून कपाशीला खत टाकत असताना आपली कपाशी 40 ते 45 दिवसाची असतानाच आपल्याला खताचा डोस हा द्यावा लागेल. पहिला डोस आपण 25 ते 20 दिवसामध्ये पूर्ण करून दुसरा डोस 40 ते 45 दिवसाच्या मधोमध्ये हे तुम्ही देऊ शकता. परिस्थिती अनुकूल नसेल तर 50 दिवस झाले तरी चालेल. आता खतामध्ये आपण कोणते रासायनिक खताचा उपयोग करावा? यामध्ये तुम्ही 4 ते 5 पर्याय सांगतो. पद्धतशीर आहे का? व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण अशी माहिती शक्यतो तुम्हाला मीडियावर किंवा यूट्यूबवर मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता 10-26-26 जर तुमच्या भागामध्ये मिळाला तर 75 ते 50 किलो 10-26-26 प्रति एकरी घेऊ शकता. 20-20-0-13 भेटलं तर 75 ते 50 किलो घ्या. त्याच्यासोबत 25 किलो पोटॅश घ्या. 18-18 भेटलं तर 75 किलो घ्या. त्यानंतर 15-15 भेटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये 75 किलो घ्या. DAP मिळाला तर 50 किलो घ्या. सोबत 25 किलो पोटॅश घ्या. आता तुम्हाला जे खत तुम्हाला मिळेल ते तुम्ही घेऊ शकता. याच्यासोबत तुम्हाला झिंक प्लस सल्फर कॉम्बिनेशन असलेलं जसं की टेक्नोजेड आहे, जिंदा आहे, हे 4 किलो तुम्हाला एकरी वापरावं लागेल. यामुळे काय होईल? सल्फरमुळे जवळपास हे दुय्यम अन्नद्रव्य असून सुद्धा आपल्या जमिनीमध्ये पडलेलं अन्नद्रव्य उचल करून देण्यासाठी सल्फर हे खूप चांगलं काम करतं. सल्फरचं कार्य सांगेल तितकं कमी आहे. आपण सल्फरवर एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. याला मुख्य अन्नद्रव्यामध्ये यायला पाहिजे होतं. एवढं याचं कार्य आहे. तर सल्फर तुम्ही याच्यामध्ये 67% असल्यामुळे तुमची कपाशी हिरवी कंच राहून प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे तर हे वाढण्यासाठी तिथे मदत होईल. झिंक असल्यामुळे आपल्या कपाशीला झिंकची कमतरता दूर होईल. आपली कपाशीमध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता झाली आहे तर ही सुद्धा इथे दूर होणार आहे झिंकमुळे. एकंदरीत 4 किलो तुम्ही एकरी हे वापरल्यामुळे खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. आता गरज असेल तर तुम्ही याच्यामध्ये मॅग्नेशियम 10 किलो एकरी हे ॲड करू शकता. एकंदरीत हे खत व्यवस्थापन तुमची कपाशी 45 ते 50 दिवसाची असताना तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही जर लेट टाकत असेल तरी सुद्धा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणेच खताचं व्यवस्थापन करा. कपाशीला दुसरा डोस मी सांगितल्याप्रमाणे द्या. नसेल तुम्हाला कमी जास्त होत तर तुम्ही एका एकरामध्ये द्या. नंतर तुम्ही रिझल्ट सांगा आणि तुम्हाला रिझल्ट कसा आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही माहिती शेतकऱ्यांसाठी अनुभव घेऊन देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आता आपली कपाशी 45 दिवसाची झाली आहे. आपण पहिला कपाशीला जो डोस दिला होता त्याच्यामध्ये आपण 10-26-26 एक बॅग DAP त्याच्यामध्ये घेतली होती, एक बॅग आणि त्याच्यासोबत 25 किलो पोटॅश घेतला होता. 1.5 एकराचा हा डोस आपण बनवलेला होता. जबरदस्त तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आता याला फळफांद्या चांगले येऊन याला पाते सुद्धा चांगल्या लागण्यासाठी ही मदत होणार आहे. आता दुसरा डोस आपण 4 ते 5 दिवसामध्येही देणार आहे. तर दुसरा डोसाबद्दल खताच्या कपाशीला तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती. माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ कमीत कमी तुमच्यापाशी असलेल्या 5 शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.